पवार साहेब महाराष्ट्रात 84व्या वर्षी प्रचार करतायत। महाराष्ट्रात अनेक नेते मला भेटतात आणि म्हणतात, जयंतराव तुमच्या तुतारीची जादू अशी झालेली आहे की आम्हाला माणसं सांगतात साहेब तुतारी हातात घ्या, नाही तर आपलं काही यंदा खरं नाही। एवढा प्रभाव तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाचा लोकांच्यावर पडायला लागलेला आहे। आणि म्हणून आपल्याला गेल्या काही दिवसात अनेक लोक राष्ट्रवादीकडे आकृष्ट होताना दिसत आहेत। स्वतः खुद्द पवार साहेब पुण्यामध्ये कालपासून बसून सर्वांचे इंटरव्ह्यू घेत आहेत, अर्ज करणाऱ्यांचे। शेकडो लोक निवडणुकीला उभा राहण्याची इच्छा आज व्यक्त करतायत। मला आठवतं ज्यावेळी पक्ष फुटला आणि आम्ही काही मोजकेच लोक पवार साहेबांच्यावर होतो, त्यावेळी लोक आम्हाला सांगायची कोण राहणार नाही, लवकर तुम्ही पण जावा, हे काय खरं नाही। पण मला माहित होतं की शरद पवार साहेब यांच्या नावाची जादू महाराष्ट्रात प्रचंड आहे। महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आज तीच परिस्थिती तुमच्या माझ्या समोर दिसायला लागलेली आहे। आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व ठिकाणी यशस्वी व्हायची असेल, तर मी पूर्ण वेळ बाहेर देऊन आता सध्या बाहेर फिरतोय। पण या मतदारसंघामध्ये वाळवे तालुक्यातली 48 गावं आहेत, शिराळा पूर्ण तालुका आहे। तुम्ही सगळ्यांनी मानसिंगराव नाईक यांच्या मागे ताकदीनं उभा राहायला पाहिजे, पूर्ण ताकदीनं त्यांचं काम केलं पाहिजे। काही नाराजी असेल तर कळवा, दुरुस्त्या करायची व्यवस्था करू, पण कोणत्याही परिस्थितीत मानसिंग भाऊंना मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी विजयी करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।